नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. बघितली ना, आज आपली कोथिंबीर वडी किती छान झालेली आहे. अगदी खुसखुशीत झालेली आहे आणि वेगळाच असा स्वाद येतो बरं का ह्या कोथिंबीर वडीला. अगदी सोपी पद्धत आहे, घरातील साहित्यात होणारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पटकन होणारी आहे. तर आपल्याला तयारीला लागायचंच आहे. पण ह्या कोथिंबीर वडीचं वेगळं असं खास म्हणजे काय माहिती का, मी ही डाळ भिजवून वडी बनवलेली आहे. खूप अशी जुनीच पारंपरिक पद्धत आहे, पण सहसा अशी पद्धत कोणी बनवत नाही. सर्वजण डाळीचं पीठच घालतात. चला लगेचच तयारीला लागू. हिरव्या मिरच्या, आलं, लसूण घ्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. ती दळून बाजूला ठेवा. कोथिंबीर छान अशी स्वच्छ निवडून घ्या. धुवून एका भांड्यामध्ये लगेच काढून घ्या. आणि काय करायचं, ही बघा अशा पद्धतीने मी फक्त 2-2.5 तास डाळ भिजत घातलेली होती. हरभऱ्याची डाळ आहे आणि वाटीभर आहे. कोथिंबीर जुडी अर्धी आहे, म्हणजे अगदीच 2 वाट्या कोथिंबीर असेल आणि 1 वाटी हरभरा डाळ. तर हे बघा, ती मिरची मी अशी ओबडधोबड बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही जास्त बारीक केली तरीही चालेल आणि त्यातच ती डाळ मस्तपैकी दळून घ्या. तर डाळही अगदीच बारीक करू नका, तीही ओबडधोबड ठेवा आणि अगदीच डाळही दिसली पाहिजे असंही नाही हं. अशा पद्धतीने आपण डाळ सगळी काही दळून घेऊ आणि त्यामध्ये 1 मूठभर दाण्याचा कूट, तो पण ओबडधोबड तोही टाका. मस्तपैकी 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, थोडीशी हळद, थोडासा हिंग, थोडी धणा पावडरही टाकली तरी चालेल आणि थोडीशी बडीशोप टाका. भरपूर असे तीळ टाका. तीळ काळेही टाकले तरी चालेल. थोडी बडीशोप टाका. जिरे तेही टाका. ओवाही टाका. चवीपुरतं मीठ टाका आणि मस्तपैकी पीठ मिक्स करून घ्या. अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला सांगत आहे. अगदी पटकन होणारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चव फार छान आहे नेहमीच्या कोथिंबीरीच्या वडीपेक्षा. सर्व काही मिक्स करून घ्या आणि मस्तपैकी कुकरच्या डब्याला किंवा एखाद्या झाकणाला छानपैकी तेल लावून ते मिश्रण तीळ टाकून पसरून घ्या. आता तुम्ही तिळाच्या ऐवजी कलोंजी वापरू शकता, म्हणजेच कांद्याचं बी. खोबरंही वापरू शकतात, पण मी इथे काय केलं आहे, ओलं खोबरं वरतून टाकलेलं आहे. त्यांनी आणखीन चवेत बदल पडलेला आहे. अप्रतिम चवीची अशी कोथिंबीर वडी झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, ह्या कोथिंबीर वडीचं एक विशेष म्हणजे ही तुम्ही अशीच उकडून खाल्ली तरी छान. ही 5 ते 6 दिवस सहज टिकते, इतकी छान झालेली आहे. कुकरच्या भांड्याला मी मस्त तेल लावून त्यामध्ये थोडेसे तीळ पसरून घेते आणि त्यावरच ते मिश्रण पसरून कुकरमध्ये फक्त 10 ते 11 मिनटात होतं बरं का. तर आता काय करणार आहे, मी कुकरमध्ये 1 थर दिलेलाच आहे. आता जाड बारीक तुम्हाला किती हवा आहे, कसा हवा आहे ते तुम्ही देऊ शकता. आणि त्यावरही झाकणावर पण परत एक तेल लावून त्यावरही थापलं आहे ते, कारण डब्यात मावलं नाही. आणि वरतूनही मस्त तीळ टाका जेणेकरून चवेत आणखीन बदल होतो. तर अशा पद्धतीने बघा. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही वडी जेव्हा आपण चिरतो ना, तर अजिबात भुगा वगैरे होत नाही, जसली तशी राहते. आणि भिजवलेल्या डाळीची ही जी वडी आहे ना, ती पिठापेक्षाही छान लागते. म्हणजे बेसन पीठ टाकतो, बाजरीचं पीठ टाकतो आणि त्यापेक्षाही ही चवीला फार छान लागते. एकदाच बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल याची मला 100% खात्री आहे. आणि रोज 12 वाजता अशा छान छान रेसिपी असतात. 1च मिनटाचा व्हिडिओ असतो यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. तो बघताय का, तो आठवणीने बघत जा. घरातील साहित्यात होणाऱ्याच नवनवीन अशा छान छान भाज्या असतात, साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहे. तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना माझ्या रेसिप्या फार आवडतात. त्या लाईक करतात, छान छान कमेंट करता. त्यातल्याच तुम्ही एक आहे का बघा. नाहीतर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ बघून बनवून खाऊन छान अशी कमेंट करा. तर हे बघा, मी जेव्हा ताटलीमध्ये लावलं तेव्हा मी शिट्टी काढून टाकली होती, कारण म्हटले काही आवश्यकता नाही. 10 ते 11 मिनटं ते शिजून घेतलं आणि हे शिजून घेतलं. बघा किती छान आता थंड झालेलं आहे. आणि आता आपण त्याच्या पाहिजे तशा वड्या करून घेऊ. तर तुम्हाला एकच सांगते की तुम्ही तशाही खाऊ शकता. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 4-5 दिवस ठेवून तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा शेलो फ्राय करून किंवा डीप फ्राय करून तळून छान अशा खाऊ शकता. आणि खूपच भारी चवीच्या आहे. एकदा बनवून बघा, कशा झाल्या त्याही कळवा. आणि मी तर एकादशी उपास सोडायला केल्या, खूप मस्त झाल्या, सर्वांना खूप आवडल्या. वेगळे असे चवीच्या. ताटातल्या तर बघा अगदी छान निघाल्या. कलरही किती छान आलेला आहे. आणि चवेला तर आता मी सारखं सांगणार नाही की खूप छान झाल्या, खूप छान झाल्या. खूप वेळा सांगितलं आहे. जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला कळेलच. छान असं मी फक्त नॉनस्टिक तव्यावर थोडंसं तेल टाकून उलटपुलट केल्या आणि वरतून छान असं ओलं खोबरं टाकून खाऊन घेतल्या. मस्त झाल्या. करताच
बऱ्याच जणांनी घरातल्यांनी खाल्ल्या. तर तुम्ही तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल, नक्कीच बनवा आणि असेच छान छान व्हिडिओ, रोज 1 मिनिटाचा व्हिडिओ असतो ते बघत जा. आणि डिटेलमध्येही 2 ते 3 व्हिडिओ 7 दिवसात असतात, तेही बघत जा. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. मी पुन्हा येईल नवनवीन अशाच छान छान रेसिपी घेऊन. आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. बाय.